देशातील ऐतिहासिक बैलगाडी शर्यतीला प्रारंभ झालेला आहे, अधिवेशन आहे, काय सांगाल, किती गर्दी झाली? आता खरं तर सकाळी 7 वाजता या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. खरं सकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांचा लोंढा पूर्णपणे या मैदानाच्या दिशेने आहे. आता जवळजवळ सकाळपासून जी गर्दी होती त्यात वाढ होत चाललेली आहे. जवळ 4 ते 5 लाख बैलगाडा शौकीन असतील, बैलगाडा मालक असतील, त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत. आणि खरं तर 3 वाजता आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब इथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये फायनलचा गट सोडण्यात येणार आहे. त्यावेळेस खरं ही गर्दी 7-8 लाखाच्या घरामध्ये जाईल. आणि आज खरोखर एक ऐतिहासिक मैदान, आम्ही जो खरोखर उद्देश ठेवून जे मैदान घेतलेलं आहे, उद्देश एकच, गोवन संवर्धन झालं पाहिजे या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून, म्हणून आम्ही स्पर्धा घेतलेल्या होत्या. आणि त्या स्पर्धा यशस्वी होताना आज आम्हाला पाहायला मिळते. किती स्पर्धक आलेले आहेत आणि काय काय बक्षीस देतात? जवळजवळ त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 3000 बैलांनी सहभाग घेतलेला आहे. आणि इकडं जे आरत परतचं मैदान आहे त्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 बैलांनी सहभाग घेतलेला आहे. असे जवळ आणि श्वानची स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आहेत. की सर्व पशुधन जे सांभाळतात, शेतकरी आपले सांभाळतात, त्याची जवळजवळ संख्या 5000 घरामध्ये गेलेली आहे. आणि प्रेक्षक 5 लाखापेक्षा जास्त झालेले आहेत. म्हणजे खरोखर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे असणारे विषय, बैलगाडी असेल, कुस्ती असेल किंवा श्वान स्पर्धा घेतलेल्या आपण, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खरोखर जो आदर सन्मान केलेला आहे हा शिवसेना पक्षाने केलेला आहे. या मैदानात लाडकी बहिणी खरं तर आज या बैलगाडी क्षेत्राला 400 वर्षाचा इतिहास आहे. या संपूर्ण इतिहासामध्ये आज पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणजे महिलांचाही सहभाग, स्वतः महिला बैलगाडीवर बसणार आणि त्यांचीही एक गट पळणार आहे. म्हणजे इतिहासामध्ये ही पहिल्यांदा होणार आहे. आणि महिलांचाही या खेळाकडे जास्त ओढा व्हावा किंवा जास्त संख्या वाढावी महिलांची, म्हणून आम्ही खरं हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. त्यांसाठी काय त्यांना प्रत्येक नाही असं नाही, प्रत्येक सहभागी महिलेला आम्ही रोख पारितोषिक आणि चषक देऊन सन्मान करतोय. आणि त्यातली जी पहिला नंबरची महिला येणार आहे ती सुद्धा फॉर्च्युनरच्या दिशेने वाटचाल करणार आहे. कदाचित एखादी महिला, ती पहिली आलेली महिला सुद्धा आज फॉर्च्युनरची विजेता होऊ शकते. कशा पद्धतीचे आहेत आणि त्याचं वितरण कुठं होणार आहे? आज खरोखर ही जर सगळी गर्दी बघितली, आज प्रथम प्रामुख्याने मी सांगेन की 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर इथे आहेत. पण आज ही गर्दी बघितली तर आज एका फॉर्च्युनरचा फायनल हा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये 3 वाजता होणार आहे. आणि दुसऱ्या फॉर्च्युनरचा निकाल जवळ रात्री 10 किंवा 11 वाजता संध्याकाळचे. त्यामुळे बक्षीस समारंभ इथं होणं शक्य नाही. पण आमची एक प्रामाणिक भावना होती की माझी असेल किंवा आपल्या शिवसैनिकांची असेल, की जे विजेते शेतकरी आहेत, 2 फॉर्च्युनर, 2 थारचे, 7 ट्रॅक्टरचे, त्यांचा सन्मान जो आहे तो शासनाच्या दरबारामध्ये झाला पाहिजे. पुन्हा आता मी भाषणामध्ये शिंदे साहेबांना मी मागणी करणार आहे, आमच्या शेतकऱ्यांचा सन्मान हा मंत्रालयाच्या पुढे शासन दरबारात व्हावा. आणि खरोखर पक्षप्रमुख आमची ती मागणी मान्य करतील. आणि हा सन्मान सर्व फॉर्च्युनर असेल, थार असेल, हा सर्वांचा सन्मान आम्ही मंत्रालयाच्या पुढे करणार आहोत. आता साहेबांचं हेलिपॅडवर आगमन झाल्या हेलिपॅडच्या जवळच जवळजवळ 100 गायी व 100 आपल्या लाडक्या बहिणी तिथं उभा असणार आहेत. त्या लाडक्या बहिणींना उदरनिर्वाहासाठी व गोवन संवर्धनासाठी आज साहेबांच्या हस्ते 100 देशी गायी देऊन त्याची जोपासना करण्यासाठी आम्ही आज त्यांना लाडक्या बहिणींना देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.